स्वामी समर्थ। ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला श्रावण मूठ कोणती अर्पण करायची आहे आणि श्रावण मूठामध्ये आपल्याला कोणता मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। बघा, आता प्रत्येक श्रावण सोमवार आपण खूप मनोभावाने श्रद्धेने पूजा केलेली आहे आणि जर नसेलच तुमच्याने कोणता श्रावण सोमवार झालेला असेल तर तुम्ही हा शेवटचा जो श्रावण सोमवार आलेला आहे 18 तारखेला तर त्या 18 तारखेच्या शेवटच्या श्रावण सोमवारी आपल्याला भगवान शिवांना शिव अर्पण करायचे आहे। शिवमूठ कोणती अर्पण करावी तर बघा, शिवमूठ अर्पण करताना आपल्याला मंत्र सुद्धा म्हणायचे आहे। म्हणजे जे आपण शिवमूठ अर्पण करतो तर त्याचं ते शिवमुठामागे वेगवेगळे अर्थ असतात, त्याचा लाभ प्राप्त होत असतात। तशाच प्रकारे मंत्र सुद्धा वेगवेगळे असतात। प्रत्येक श्रावण सोमवारी आपण वेगवेगळ्या मंत्र बोलूनच आपण मूठ अर्पण केलेली आहे। त्याचप्रमाणे हे शेवटचा श्रावण सोमवार आहे, तर आपल्याला शेवटच्या श्रावण सोमवारी तुम्हाला घरच्या घरी, मंदिरात जाणं शक्य नसेल तर घरच्या घरी तुम्हाला शिवमूठ म्हणून जवस अर्पण करायची आहे। जवस ही बघा, जवस जी आपण गहू असते ते गव्हामध्ये निघते ती जवस असते। ती जवस तुम्हाला 10 रुपयाला 20 रुपयाला बाजारामध्ये मिळते, ती घेऊन यायची आणि ती जवस महादेवाच्या पिंडीवर अर्पण करताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे। आता तुम्ही मंत्र ओम सोमेश्वराय नमः, ओम सोमेश्वराय नमः हा मंत्र तुम्ही 21 वेळेस, 11 वेळेस, 3 वेळेस असा म्हणू शकतात। तुम्हाला जर मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा भगवान शिवांवर ही मूठ अर्पण करू शकतात। अनंत पुण्याची प्राप्ती होते, आपल्या जीवनात ते दुःख कष्ट नाहीसे होतात आणि भगवान शिवांचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये राहतो। धनधान्याला बरकत राहते आणि आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही। जवस मूठ अर्पण केल्याने संकटांचा नाश होतो, म्हणून भगवान शिवांवर जवस मूठ अर्पण केली जाते। जर तुम्हाला बाहेर जाणं शक्य नसेल मंदिरात, तर तुम्ही घरच्या घरी जसे आपण प्रत्येक सोमवारी पूजा करत आलेलो आहे तशा प्रकारे अभिषेक करायचा आणि जवस मूठ आपल्याला साध्या सिंपलपणाने अर्पण करायचे आहे आणि हाच मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे। ओम सोमेश्वराय नमः या मंत्राचं पठण करा आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण करा। माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।